देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। ठाणे के अस्पताल से छीना गया कोविड-19 सुविधा का दर्जा। महाराष्ट्र के ठाणे जिले के भाईदर में एक निजी अस्पताल में कई खामियां पाए जाने के बाद इस अस्पताल की मान्यता रद्द करा दी गई है। मनपा आयुक्त डॉक्टर संभाजी वाघमारे ने बताया कि अस्पताल बिलों में हेरा फेरी करता था, वह रोगियों से ज्यादा पैसे ऐंठता था। इस मामले में अस्पताल के विरोध में कई लोगों ने शिकायत की थी, इसीलिए गैलेक्सी हॉस्पिटल की कोरोना मान्यता रद्द की गई। तपासणी केलेली आहे। या व्यतिरिक्त बरेच रुग्णालयाच्या तक्रार आहे की त्याच्याकडे रुग्णांकडून जास्त बिल काढणी करण्यात येत आहे, तर त्या सगळ्यांची तपासणी करण्यात येत आहे। आपण यासाठी 3 पथकं आपण केलेली आहे। त्यांच्याखाली आपण प्रत्येक हॉस्पिटलला स्वतःचं आपण ऑडिटर्स वगैरे इतके दिलेले आहेत, त्यांच्या मार्फत आपल्या बिलाची तपासणी वगैरे चालू आहे। आणि ज्या ह्याच्यामध्ये बिलाच्या तपासणी झाल्यानंतर आपण त्यांना ते नोटीस वगैरे त्याच्यामध्ये देतो आणि नोटीस देऊन त्यांनी ते बिल वगैरे कमी केले नाही तर त्यांच्या पुढे आपण कारवाई करतो। अजूनही काही हॉस्पिटलवर कारवाई होण्याची शक्यता आहे? हां, आम्ही याच्यामध्ये माननीय आयुक्त सर यांनी वेळोवेळी हॉस्पिटलच्या मीटिंग वगैरे घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार शासनाने जे काही बिल निर्देश दिलेले बिल आखणीबाबत त्यानुसार बिलाची आखणी करणं आवश्यक आहे। त्यामध्ये जर उल्लंघन वगैरे झालं तर इतर हॉस्पिटलवर पण कारवाई होऊ शकते। याबाबत माननीय महापौर यांनी पण खाजगी हॉस्पिटलसोबत मीटिंग वगैरे घेतलेली होती। त्या मीटिंगमध्ये पण त्यांना शासनाच्या निर्देशानुसार बिल आखणी करण्याचे माननीय महापौर यांनी पण आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार आपली आता रेग्युलर तपासणी वगैरे चालू आहे। सर, आपण एक खाजगी रुग्णालयावर कारवाई केली आहे, नेमकी काय प्रकरण आहे? महाराष्ट्र शासनाने 19 मे 2020 रोजी कोविड जे काही रुग्णालय आहे त्याचं जे बिल वगैरे जे काही अदा केलं जातं त्याबद्दल बिल किती आकारावं यासाठी एक अधिसूचना प्रसिद्ध केली होती। त्या अधिसूचनेनुसार हॉस्पिटलने ते बिलाची वगैरे आकारणी करायची आणि ते आकारणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी आपण ऑडिटरची टीम इथे आपण वगैरे केलेली होती। हॉस्पिटलने आपले ऑडिटर्स आहेत आणि त्यांनी जे काय कोविड रुग्णांना बिल चार्ज केलेलं आहे त्याची आपण बिलाची माहिती मागवतो, त्यानुसार त्याची तपासणी वगैरे केली जाते। तर गॅलेक्सी हॉस्पिटल आपण कोविड हॉस्पिटल म्हणून डिक्लेअर केलेलं होतं आणि त्यांनी जे काय बिल वगैरे तपासणी केली त्याच्यामध्ये असं दिसून आलं की महापालिकेला त्यांनी जे बिलं सबमिट केली आणि रुग्णालयात दिलेली बिलं ह्याच्यामध्ये आपल्याला तफावत दिसून आली। महापालिकेत दिलेलं बिल वेगळं आणि रुग्णालयात दिलेलं बिल वेगळं। मग हे बिल तपासलं असताना तर ते महापालिकेत दिलेलं बिल कमी आहे आणि रुग्णालयात दिलेलं बिल जास्तीचं आहे। प्लस त्यांनी ते बिल जे चार्ज केलं होतं नॉर्म्सनुसार करता जास्तीचं बिल चार्ज केलं होतं, त्यानुसार मग ते आपलं ते बिल त्यांना परत करण्याचे निर्देश वगैरे दिलेले होते। पण आम्हाला दिलेलं बिल आणि त्यांना दिलेलं बिल असं वेगळं असल्यामुळे आणि नॉर्म्सनुसार ते बिलाची आखणी करत नसल्यामुळे आपण त्यांना कोविड हॉस्पिटल म्हणजे त्यांना परवानगी दिलेली होती ती परवानगी आपण आता रद्द केलेली आहे। याची काही तक्रार वगैरे तुमच्याकडे आली होती? तर त्याच्यामध्ये आपण तक्रार येऊ किंवा न येऊ ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक हॉस्पिटलला ऑडिटर वगैरे आपण केलेले आहे, त्यांनी प्रत्येक बिलाची वगैरे त्यामध्ये तपासणी वगैरे करायची आहे, त्यानुसार आपली ती तपासणी वगैरे आपण करतो त्यामध्ये। तो वहीं दूसरी ओर ठाणे महानगर पालिका ने कोरोना संक्रमण से जान गंवाने वाले लोगों के मृतदेह पर मुफ्त में अंतिम संस्कार कराने का निर्णय लिया है। कोरोना संक्रमण की वजह से अपनी जान गंवाने वाले लोगों के अंतिम संस्कार में कई दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। कई बार प्लास्टिक में रैप किए गए मृतदेह इलेक्ट्रिक जलाने वाली मशीनों को चिपक जाते हैं, तो दूसरी ओर मरने वालों के परिजन क्वारंटाइन होने की वजह से अंतिम संस्कार में नहीं आ सकते। इसीलिए अब ठाणे नगर पालिका कोरोना संक्रमित मृतकों के अंतिम संस्कार का खर्च खुद उठाएगी। इसकी जानकारी शहर अभियंता सपना कोली ने दी है। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये 5 शवदाही गॅस वाहिन्यावरतीच कार्यरत असतात। लाल चौकी, विठ्ठलवाडी, पाथर्डी, शिवमंदिर आणि बैलबाजार। सध्या कोविड पॉझिटिव्हची संख्या जास्त असल्यामुळे आणि त्या बॉडीज प्लास्टिकमध्ये गुंडाळून येत असल्यामुळे आणि गॅस शवदाहिनीमध्ये तो कन्व्हेअर बेल्ट चोकअप होणे हा प्रकार होत असल्यामुळे आणि रेस्टिंग पिरियड मिळत नाही। एक मृतदेहाला साधारणपणे 1 ते 1.5 तास हा कालावधी लागतो आणि रेस्टिंग पिरियड मिळत असल्यामुळे वारंवार दुरुस्तीचे प्रकार घडू लागलेले आहेत आणि त्यामुळे सध्या आम्ही आज MOH मालमत्ता विभाग आणि CMO कल्याण रुक्मिणीबाई आणि CMO शास्त्रीनगर यांची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये असं निर्णय घेण्यात आलेले
की फक्त कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असलेल्या मृतदेहांना आपण निशुल्क लाकडावरती अंत्यसंस्कारची विधी पार करण्यासाठी महापालिकेतर्फे माहिती देण्यात म्हणजे महापालिकेतर्फे आपण सुविधा पुरवण्यात आलेली आहे. ओन्ली फॉर कोविड पॉझिटिव्ह मृतदेहांसाठी हा आम्ही आज निर्णय घेतला. त्यास माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी सरांनी पण मान्यता दिलेली आहे. तो वहीं तीसरी ओर ठाणे के खारटन रोड की जवाहर बाग शमशान भूमि के आसपास के परिसर में रहने वाले लोगों का जीना शमशान भूमि से निकलने वाले धुएं की वजह से दूभर हो चुका है. कोरोना महामारी की वजह से इस शमशान भूमि में हर रोज 12 से 15 लाशें जलाई जाती है, जिससे इस क्षेत्र का वातावरण काफी गर्म रहने लगा है. लोगों का सांस लेना तक मुश्किल हो गया है. इस शमशान की इलेक्ट्रॉनिक मशीनों में चिमनी तो लगाई गई है, लेकिन उसकी ऊंचाई काफी कम है, जिसकी वजह से जलाए गए शवों से निकलने वाला धुआं सीधे परिसर के घरों तक पहुंच रहा है. खास बात तो यह है कि शमशान की पुरानी चिमनी बदलने के लिए नई ऊंची चिमनी पिछले 4 महीनों से लाकर रखी गई है, लेकिन पुरानी चिमनी बदलने की सुध शायद प्रशासन को नहीं है. कोरोना काल में और ज्यादा शव जलाए जाने से ऐसे में ठाणे महापालिका चिमनी बदलने के लिए आखिर किसकी राह देख रही है, ऐसा सवाल यहाँ के लोग पूछ रहे हैं. कशा प्रकारचा त्रास होतो तुम्हाला? स्थानिक बाबू भोईर आहे. या खाटण रोड परिसरामध्ये मी राहणार आहे आणि तुम्ही पाहत आहे की ह्या चिमणीला घेऊन अनेक कोरोना व्हायरस ही महामारी प्रत्येक जगामध्ये पसरली आहे आणि खाटण रोड या परिसरामध्ये माझ्या उजव्या बाजूला बिल्डिंग आहेत, त्या खिडकीमधून सर्व धूर जात आहे आणि या स्थानिक लोकांना अत्यंत त्रास आहे. लोक आजारी पडत आहे. इथं गेल्या 3-4 महिन्यापासून पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्राचं अजूनही काय आम्हाला उत्तर दिलेला नाही. म्हणून आमची ही मागणी आहे. मी बघत आहे की चिमणीचा जो हाईट आहे लई कमी आहे आणि कोरोना जे बॉड्या आहेत ते अनलिमिटेड इथं रात बेरात दिवसात बी येऊन पेटवत आहेत. तर ही मागणी आहे की ते चिमणी आणून ठेवली आहे, अजून जंग पकडली आहे, त्याला कोणी इथं लक्ष देत नाही. म्हणून आमची स्थानिक रहिवाशाचा ही मागणी आहे की लवकरच लवकर तात्काळी ह्याचा तुम्ही निर्णय घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.